कुठलंही डाएट किंवा एक्सरसाइज न करता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता। वाढलेल्या वजनामुळे आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो, केस गळती व्हायला लागते, सोबतच स्किन डल आणि ड्राय सुद्धा दिसायला लागते। शरीरांमध्ये भरपूर सतत आळस यायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही। पण या घरगुती उपायामुळे तुमचं वजन मेंटेन ठेवणं नक्कीच शक्य ठरणार आहे। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्येच अवेलेबल असणार आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथं दिसतीये ती म्हणजे जिरं। आपल्या किचनमध्ये जिरं नेहमीच अवेलेबल असतं। दररोज आपण जेवणामध्ये फोडणी देण्यासाठी, भाजी करण्यासाठी जिऱ्याचा वापर करतो। आता या जिऱ्यामुळे काय होतं तर आपल्या पोटावरची चरबी आहे ही कमी करण्यासाठी जिरं फायदेशीर ठरतं। सोबतच आपल्या रक्तातली साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित करण्यासाठी जिऱ्याचा फायदा होतो। सोबतच आपलं डायजेशन जे आहे ते व्यवस्थित होतं, पचन व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळे वजन सुद्धा आपलं मेंटेन राहण्यासाठी याचा फायदा होतो। आता जर तुमची डिलिव्हरी सुद्धा झाली असेल ना तर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिलं तर डिलिव्हरी नंतर जे वाढलेलं वजन आहे, सुटलेलं पोट आहे ते कमी होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो। तर भरपूर अशा गुणांनी युक्त हे जिरं आज आपण आपल्या या घरगुती उपायासाठी वापरणार आहोत। सगळी प्रोसेस डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। आता त्यानंतर इथं तुम्हाला दिसते दुसरी गोष्ट ती म्हणजे ओवा। आता ही दुसरी जी गोष्ट आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता ओवा सुद्धा आपल्या पचन व्यवस्थित होण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ जेवणानंतर चिमूटभर ओवा खाल्ला तरी सुद्धा आपल्याला डायजेशन व्यवस्थित होतं, पचन व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जास्त वजन वाढत नाही। तर यासाठी तुम्ही इथं ओवा सुद्धा वापरू शकता। भरपूर ओव्याचे फायदे आहेत। सोबतच सर्दी खोकला, व्हायरल इन्फेक्शन वगैरे असेल तर हे कमी करण्यासाठी सुद्धा आपण ओव्याचा वापर करतो। त्याच्यामुळे इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला ओवा हवा असेल तर तुम्ही ओवा सुद्धा वापरू शकता। तिसरी गोष्ट सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे ती म्हणजे बडीशेप। आता बडीशेप सुद्धा ज्याप्रमाणे आपण ओवा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर चावून खातो त्याच पद्धतीनं बडीशेप सुद्धा खाल्ली जाते, ज्याच्यामुळे पचन अगदी व्यवस्थित होतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर कुठलाही त्याचा दुष्परिणाम होत नाही आणि जे काही आपण जेवलेलं अन्न आहे ते व्यवस्थितपणे डायजेस्ट होतं, आपल्या शरीराला त्याचा पुरेपूर फायदा मिळतो। तर ओवा आणि बडीशेप या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत। आता या तीनही गोष्टी आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहेत। तुम्ही त्या तीनही एकत्रितपणे वापरू शकता। म्हणजेच सपोज एखाद्या वाटीमध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरं घेतलं असेल, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप या प्रमाणामध्ये घेऊन सुद्धा हे ड्रिंक बनवू शकता। किंवा ज्या पद्धतीनं आज मी फक्त जिरं वापरून हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, या दोघांपैकी जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ती प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करू शकता। तर चला आता इथं ना मी या तीनही गोष्टी न वापरता फक्त जिरं वापरणार आहे, कारण मी एक आठवडा जिरं, एक आठवडा ओवा आणि एक आठवडा बडीशेप अशा पद्धतीने हे रिपीट करून घेत असते। तर असो, आता त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे लिंबू। आता लिंबूमध्ये सुद्धा भरपूर जास्त व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या केसांच्या, चेहऱ्याच्या, स्किनच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतं। सोबतच आपल्या संपूर्ण शरीरासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी भरपूर आवश्यक आहे, ते कंप्लीट करण्यासाठी आपण इथं लिंबू सुद्धा वापरणार आहे। आणि त्यानंतर मी इथं घेणार आहे ते म्हणजे मध। आता कुठल्याही ब्रँडचं मध तुम्ही इथं घेऊ शकता। भरपूर मधाचे सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदे आहेत। आता मध जे आहे हे कशा पद्धतीने वापरायचं हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे। खरं तर वजन वाढल्यामुळे ना आपल्याला भरपूर सगळा दिवसभर कामामध्ये आळस येतो, काहीच करण्याची इच्छा राहत नाही आणि सतत झोपून राहावंसं सुद्धा वाटतं। आणि अशा वेळी जर तुम्ही हा उपाय केला ना तर कुठल्याही तुम्हाला महागड्या सप्लिमेंटची किंवा कधीही डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण भरपूर वजन वाढल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसतात आणि हेच कमी करण्यासाठी हा साधा सोपा उपाय तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। आणि त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे ते म्हणजे 1 ग्लास इतकं पाणी। बघा, अगदी किचनमधल्याच दररोजच्या वापरातल्या आपल्या या गोष्टी आहेत आणि त्याच गोष्टी वापरून आपल्याला एक मॉर्निंग ड्रिंक बनवायचं आहे, जे अगदी आपली सकाळ व्यवस्थित झाली तर अख्खा दिवस चांगला जाणार आहे आणि ओव्हरऑल आपली सगळी हेल्थ सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहणार आहे। तर चला आता हे कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते, पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आता त्याच्यानंतर एक स्टीलचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला सुरू करायचा आहे। आता या पातेल्यामध्ये ना 1 ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे, हे पाणी आपल्याला टाकायचं आहे। आता पाणी जे आहे ते व्यवस्थित आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं फक्त आज जिरंच वापरणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जिरं, ओवा, बडीशेप या तीनही गोष्टी एकत्रितपणे इथे ॲड करू शकता। आता मी जसं म्हटलं जिरं टाकणार आहे तर अर्धा चमचा इथं आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। भरपूर या जिऱ्याचे फायदे आहेत आणि अतिशय साधा सोपा हा उपाय आहे। मला सुद्धा जेव्हा डिलिव्हरीनंतर वजन वाढलं होतं आणि भरपूर सगळ्या हेल्थ रिलेटेड इश्यूज सुरू होते, त्यावेळी ना प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणं आणि ही गोळी घेणं, ती गोळी घेणं हे
प्रत्येक वेळी आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, तर अशा वेळी मला ही गोष्ट सजेस्ट केली होती आणि हिचा भरपूर मला फायदा झालेला होता आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. यापैकी कुठल्याही गोष्टीची तुम्हाला सूट होते की नाही किंवा करू की नको असं जर शंका असेल ना, तर एकदा प्लीज तुम्ही डॉक्टरला किंवा एखाद्या व्यक्तीला विचारून मगच तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करू शकता. तर असो, आता इथं ना अर्धा चमचा इतकं जिरं मी पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पाणी जे आहे ते आपल्याला गॅसवर व्यवस्थित खळखळून अशी उकळी काढायची आहे. आता भरपूर याचे चांगले फायदे आपल्याला मिळणार आहेत. आता अर्धा चमचा इतकं जिरं आपल्याला बस होणार आहे. जर तुम्ही तिन्ही गोष्टी एकत्र वापरल्या तर ते तीनही गोष्टी एका छोट्याशा बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून दररोज आपलं हे ड्रिंक बनवणं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आता हे जे इतकं पॉवरफुल ड्रिंक तयार होतं ना, याच्यामुळे आपल्याला भूकसुद्धा कमी लागते आणि शरीरातली आपली चरबी जी वाढत असते ना, तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही जिऱ्याचं अशा पद्धतीनं जर पाणी पित राहिला, जिरं, ओवा किंवा बडीशेपचं, तरीसुद्धा तुम्हाला कुठलंही महागडं डाएट सप्लिमेंट घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. इतका साधा सोपा हा उपाय आहे. तर असो, आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. खळखळून आपण उकळी काढून घेतलेली आहे. पाण्याचा रंगसुद्धा तुम्ही बघितला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंज झालेला आहे. जिऱ्याची आवश्यक असलेली पोषक तत्व सगळी पाण्यामध्ये आलेली आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता पाणी अगदी व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे. हलकंसं कोमट आहे, पण आपली पुढची प्रोसेस करेपर्यंत ते नॉर्मल थंड होऊन जाणार आहे. आता हे जिऱ्याचं पाणी आहे ते आपल्याला डायरेक्टली असंच न पिता याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला अगोदरच दाखवलेल्या आहेत. आता सगळ्यात अगोदर एक ग्लास घेते आणि ग्लासमध्ये आपल्याला गाळणीच्या मदतीनं हे जिऱ्याचं उकळवून घेतलेलं पाणी आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. किंवा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता, कारण जिरं आहे ते पूर्णपणे खालच्या बाजूला जाऊन बसलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी आपल्याला सहज गाळून घेता येतं. आता हे जे 1 ग्लास इतकं पाणी आहे, तुम्ही बघितलं क्वांटिटीसुद्धा पाण्याची आपण थोडीशी कमी करून घेतलेली आहे आणि जिरं जे आहे पूर्णपणे या पातेल्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे. पाण्याचा कलरसुद्धा भरपूर असा डार्क आलेला आहे. कुठलंही तुम्हाला महागडं डाएट सप्लिमेंट याच्यामुळे घेण्याची आवश्यकता नाही. इतकं इफेक्टिव्ह हे पाणी आपल्यासाठी ठरणार आहे. आता याच्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे थोडंसं लिंबू. आता लिंबामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. सोबतच हवामान बदलल्यामुळे बऱ्याच जणांना ॲलर्जी होते, सर्दी खोकल्याचा त्रास होतो. हा कमी करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही लिंबू आहारामध्ये घेऊ शकता, ज्याच्यामुळे आपली स्किनसुद्धा चांगली राहते, केससुद्धा चांगले राहतात. स्किनमध्ये, केसांमध्ये एक छान चमक येते आणि संपूर्ण आपलं हेल्थसुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. आता लिंबू जे आहे ते साधारणतः अर्धा किंवा 1 चमचा इतकं लिंबू तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता. दररोज आपण आहारामध्ये लिंबाचा सुद्धा वापर करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं सकाळी सकाळी तुम्ही या लिंबाचा तुमच्या आहारामध्ये वापर करू शकता. तर तुम्ही बघू शकता साधारणतः 1 चमचा इतका लिंबाचा रस मी इथं ॲड केलेला आहे. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे ते म्हणजे मध. आता मधसुद्धा आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे, पण जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. आता कुठल्याही ब्रँडचं तुम्हाला इथं मध ॲड करायचं आहे, ज्याच्यामुळे याची चव जी आहे तीसुद्धा बदलणार आहे. सोबतच आपल्या शरीरातली नको असलेले फॅट जे आहेत ते निघून जाण्यासाठी सुद्धा आपण इथं मधाचा वापर करतो आहे. तर साधारणतः 1 चमचा इतकं मध मी इथं ॲड करणार आहे आणि या तीनही गोष्टी आपल्याला व्यवस्थित छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे ड्रिंक प्यायचं आहे. याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास शक्यतो तुम्हाला अजिबात काही खायचं नाही आणि त्यानंतर आपलं नॉर्मल रुटीन आपल्याला सुरू करायचं आहे. जर तुम्ही या तीनही गोष्टी एकत्र घेतल्या तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करून 7 दिवस, त्याच्यानंतर पुन्हा 1-2 दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा हे ड्रिंक कंटिन्यू करू शकता. म्हणजे या पद्धतीनं मी करते. आणि जर मी हे सेपरेट केलं तर 1 आठवडा मी जिरं घेते, 1-2 दिवस गॅप, मग ओवा, मग बडीशेप, अशा पद्धतीनं मी हे रुटीन फॉलो करते. तर तुम्ही आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल व्हिडिओ. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा.